नमस्कार, मी चैतन्य ताठे. तुम्ही बघत आहात द डॉक्युमेंट स्पीक्स. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द गाजतोय, महाराष्ट्राचा अपमान. सत्ताधारी असोत, विरोधक असोत किंवा कोणतेही पक्ष असोत, त्यांच्या बोलण्यात गेल्या काही दिवसात सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान असा शब्द वारंवार वापरला जातो. पण खरंच इतक्या वेळा महाराष्ट्राचा अपमान होतोय का हो? का आपल्यावर झालेले आरोप हे महाराष्ट्राच्या जनतेवर थोपवायचे आणि त्याला महाराष्ट्राचा अपमान असं नाव द्यायचं आणि या शब्दाला राजकीय शब्द बनवून टाकायचा आणि म्हणायचं महाराष्ट्राचा अपमान झाला. अशी परिस्थिती झाली आहे का? नेमकं परिस्थिती काय? कोणत्या कोणत्या नेत्यांनी कधी कधी महाराष्ट्राचा अपमान झाला हा शब्द वापरला ते आपण आता बघणार आहोत. सुरुवात करूया काही दिवसापूर्वीच झालेल्या प्रकरणापासून. मिसिंग लिंक प्रकरणावरून विरोधकांनी आरोप केले 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले. ते सरकारतर्फे याला उत्तर देताना विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 7,000 कोटी पाण्यात गेले हा आरोप म्हणजे सरकारचा नाही किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांचा नाही, तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचे नमूद केले. 7,000 कोटी पाण्यात गेले हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सन 2022 साली देहू येथे एक शासकीय कार्यक्रम होता. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तो कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारी कार्यक्रम आणि प्रोटोकॉलच्या वादात परत एकदा महाराष्ट्राचा अपमान हा शब्द चर्चेत आला. हे अतिशय म्हणजे धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे, अयोग्य आहे आणि मला विचाराल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण का आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर ते प्रोटोकॉलप्रमाणे भाषण करणं हा त्याचा अधिकार आहे. सन 2021 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादास सुरुवात झाली. त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणले, नारायण राणे साहेब यांचे हे वक्तव्य म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वादाला सुरुवात झाली. नारायण राणेंचं वक्तव्य निषेधार्ह आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आणि सन 2022 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वादास सुरुवात झाली. यावरच प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावरूनच पुन्हा एकदा राजकीय चर्चांना पेव फुटले. वाटत असेल तर ठीक आहे, पण हा महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. सन 2022 साली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि उद्योगांचे गुजरातला होणारे स्थलांतर यावर भाष्य करत असतानाच सरकारकडून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचे विधान केले. यामुळे महाराष्ट्राचा अपमान हा शब्द आणि राजकीय चर्चा या पुन्हा सुरुवात झाली. एक उबळ आली आणि ते पण काहीतरी बोललेले आहेत. म्हणजे हा मी आता पक्षाबद्दल बोलावं का त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलावं हा शोध तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय. त्याच्यामुळे सन 2024 साली देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस त्यांनी ठाकरेंबाबत काही वक्तव्य केले. या वक्तव्यावरच
प्रतिक्रिया देण्याकरता खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा ठाकरेंचा अपमान नाही तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरूनच परत एकदा महाराष्ट्राचा अपमान हा शब्द राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. आज तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा. हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारण्यांना काय संदेश द्यायचा आहे तो मी कशाला द्यायला हवं? ज्यांनी या व्हिडिओची सुरुवात केली तेच तो संदेश आता देतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. आज आपण वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि राज्यकर्ते तसेच विरोधक यांनी महाराष्ट्राचा अपमान हा शब्द विविध प्रसंगी वापरल्याचे पुराव्यानिशी किंवा त्यांच्याच भाषणातून ऐकले. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, खरंच महाराष्ट्राचा इतक्या वेळा अपमान होतो का हो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.